नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगमध्ये कालचा आणि आजचा मिळून दोन्ही पण ब्लॉग आहेत. आणि तुम्हाला असेच ब्लॉग बघायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करा. लाईक तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर ह्या ब्लॉगमध्ये मला असे थॉट्स द्यायचे आहेत जेणेकरून त्याच्याशी तुम्ही पण रिलेट करत असाल असे थॉट द्यायचे आहेत. आणि अजून बऱ्याच काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तुमच्याबरोबर, त्या आपण कंटिन्यूली शेअर करत जाऊ. सध्या मी असं ठरवलं आहे की मी शॉर्टच व्हिडिओ बनवणार आहे. एकदा आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि 4000 वॉच टाईम झाला तर त्यानंतर मी लॉंग व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल. शॉर्ट आवडत असेल तर लाईक करा आणि लॉंग जर बघायचे असेल तर सबस्क्राईब करा. ओके, कंटिन्यू. नेक्स्टची ही क्लिप मी मुद्दामून तुमच्याबरोबर शेअर केली आहे. अभ्यास करताना त्याचं मन अजिबात एकाग्र नसतं. असाच आवाज काढत असतो वेगवेगळे, काहीतरी बडबडत असतो, काहीतरी गणिताच्या नंबरच्या वगैरे ट्यून्स काढत असतो. तुमचीही मुलं अशी करतात का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. बघा ना मंडळी, कसं असतं, आपण आपल्या मुलांना लहानपणापासून जसं ते बाळ जन्मतं तसं त्याच्यासाठी किती कष्ट घेतो हे फक्त मुलालाच माहिती असतं. आणि अचानक एके दिवशी बायको येते, त्याचा प्रपंच सुरू होतो आणि त्यानंतर बायकोचा हट्ट असतो का ह्यानी माझीच सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडावा, आईवडिलांकडे बघू नये. पण त्या मुलाचा ओढा जास्त करून आईवडिलांकडे असतो का, तर त्यांनी ते कष्ट बघितलेले असतात. आईचे, वडिलांचे, खस्ता खाणारे सगळं त्यांनी लहानपणापासूनच त्यांनी त्याच्या डोळ्यापुढं बघितलेलं असतं आणि ते सगळं त्याला माहिती असतं, ते सगळं त्याला आठवत असतं. त्याच्यामुळेच तो आईवडिलांपासून दुरवण्यासाठी नकार देत असतो. आणि त्या मुलीच्याही बाबतीत तेच असतं, पण तिला तिच्या आईवडिलांबद्दल वाटतं, कारण सासू सासऱ्यांना तिने कधी बघितलेलंच नसतं का लहानपणापासून आतापर्यंत त्यांनी काय कष्टा खाल्ल्यात, आतापर्यंत त्यांनी काय केलं आहे, कशा पद्धतीने मुलं वाढवली, कशा पद्धतीने प्रपंच केला, ह्या कोणत्याच गोष्टी त्यांना माहिती नसतात. त्यामुळे त्यांचा लगाव कमी असणे हे साहजिकच आहे. असो, सुननी सासूसाठी काही नको करू दे, काही फरक पडत नाही, पण मुलांनी करा. कारण कसं आहे, तुम्हाला नाही म्हणजे बायकोला जर करायचं ना, तर तुम्ही तुमच्या आईवडिलांची जबाबदारी तुम्ही स्वतः स्वीकारा. आईवडिलांचं काय जे आहे, खाणं पिणं राहणं सगळं तुम्ही स्वतः बघा. त्या मुलीची जबाबदारी आहे असं नाही ना, आपण तिच्यावरती लादूही शकत नाही, कारण ते सासू सासरे आहेत, तिचे आईवडील नाही. त्यामुळे तर सासू सासऱ्यांची जबाबदारी ती जर नाकारत असेल तर तिला काही कोणत्याही गोष्टीचं आपण कंपल्शन करू शकत नाही. पण मुलगा ह्या नात्याने तुमची ही जबाबदारी आहे का तुमच्या आईवडिलांसाठी तुम्ही खंबीरपणे उभे राहू शकतात, त्यांच्या जबाबदाऱ्या घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आईवडिलांना नाकारू नका. तुमच्या मनात जर असेल आईवडिलांसाठी करणं तर तुम्ही नक्कीच करा. चला तर मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि मला ह्या असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का ह्याबद्दलसुद्धा कमेंट किंवा लाईक करून मला सांगा. ओके, बाय, टेक केअर, काळजी घ्या.